तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका असे निर्देश एकनाथ शिंदेंनी नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात आणि मेळाव्याविरोधात कोणत्याही प्रकारची टीका करू नका असे निर्देश देण्यात आलेत। शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना ही निर्देश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की एकीकडे एकनाथ शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक होतात, मात्र तेवढंच राज ठाकरेंच्या विरोधात ते मवाळ भूमिका घेतात। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, ही मवाळ भूमिका नेमकी कशासाठी? निश्चितपणे सेजल, जर का पाहायला गेलं तर आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि कुठेतरी ठाकरेचं केडर आहे, ठाकरेंचं जे केडर आहे ते कुठेतरी खूप जास्त आहे। त्यामुळे हे जे दोन भाऊ एकत्र आले होते त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणात शिंदेवरती टीका केली होती, मात्र राज ठाकरेंनी त्यांनी सावध पूर्णपणे भूमिका घेतली होती। आणि आता अशी माहिती समोर येत आहे की एकनाथ शिंदेंनी त्यांनी सर्व आमदारांना प्रवक्त्यांना असे निर्देश दिलेले आहेत की राज ठाकरे यांच्याबद्दल कोणीही कुठेही वक्तव्य करू नका, त्यांच्या विरोधामध्ये कोणीही कुठेही वक्तव्य करू नका। आपण जर का पाहिलं तर महत्त्वाचे निर्देश आहेत सूरज हे, आणि त्यानुसार आता त्यांचे कार्यकर्ते वागणार आहेत असं कळतंय। मात्र ही मवाळ भूमिका नेमकं कशासाठी आहे हे तर येत्या काळातच कळेल। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट दिलीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।